नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला अतिशय मोठी बातमी राजकारणातून, ती म्हणजे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 11 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह चार्टर्ड विमानानं सुरतमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आणि परिणामी सरकार सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळते. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजवणारी सर्वात मोठी बातमी, राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तशा घडामोडी सध्या घडतायत. एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे आमदारांसह चार्टर्ड विमानानं सुरतमध्ये पोहोचले आणि त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता. काल संध्याकाळी 7 वाजता सेना आमदार गुजरातमध्ये गेलेले आहेत. सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत. ली मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे 11 आमदार आहेत. चार्टर्ड प्लेननं एकनाथ शिंदे या आमदारांसोबत सुरतमध्ये गेलेले आहेत. कालच विधान परिषदेचा निकाल लागला. त्याआधीच संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे 11 आमदारांसोबत सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे हे सध्या आमदारांसोबत नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता. राज्याच्या राजकारणामधली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळतंय. त्यांच्यासोबत सेनेचे 11 आमदार सुद्धा आहेत आणि ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. तशा चर्चा सध्या सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये. त्यामुळे जर असं झालं तर महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत येण्याची शक्यता. गुजरात के पड़ोस में आए हुए महाराष्ट्र में जिस तरह से राजकारण लगातार गरमा रहा है, खास करके शिवसेना की सरकार बनने के बाद शिवसेना के काफ़ी सारे धारासभ्य पार्टी से नाराज है। एकनाथ शिंदे की आगेवानी में उसके साथ 10 और धारासभ्य जिस तरह से पार्टी से नाराज है, उसके बाद देर रात सूरत पहुंचे और खास करके सूरत की डुमस रोड पे आई हुई मैरियन होटल में रुके हुए जिस तरह ने इनकी नाराजगी है, जिसके चलते महाराष्ट्र के राजकारण में बड़ी उथल पाथल होने के संकेत देखने को मिल रहे हैं। हालांकि एकनाथ शिंदे भाजपा के बड़े नेताओं, गुजरात के बड़े नेताओं के संपर्क में और आने वाले कभी भी समय में वो भाजपा में प्रवेश कर सकते हैं। वैसे में कह सकते हैं कि जिस तरह से पूरे धारासभ्य है वो गुजरात पहुंचे और मैरियट में रुके हुए, हालांकि उनके बंदोबस्त के लिए होटल के आसपास बड़ी मात्रा में पुलिस को भी तैनात किया गया है। कीर्तेश पटेल, न्यूज 18 नेटवर्क, सूरत. गुजरातमधल्या सुरतमध्ये कीर्तेश पटेल आमचे प्रतिनिधी आणि त्यांनी दिलेली ही सगळी माहिती. एकनाथ शिंदे सध्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. गुजरातचे भाजपचे जे गृहमंत्री आहेत हर्ष संघवी यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आल्याची देखील चर्चा आहे. सध्या ही दृश्य आपण पाहतोय ती सुरत मधल्या ल मेरिडियन हॉटेलच्या बाहेरची आहेत, जिथे पोलीस बंदोबस्त मोठा आहे. या संदर्भात आपण बोलूयात. भाजपचे प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. दरेकर जी, अतिशय मोठी बातमी समोर येते. एकनाथ शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय. तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, आता आमच्या वरिष्ठ नेते यांच्या संपर्कात असतील तर मला त्याची निश्चितच कल्पना या ठिकाणी नाहीये. परंतु एकनाथ शिंदे गेले काही महिनेच नाराज आहेत. एकंदर शिवसेनेचं सरकार असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विकास होत नाही. आमदार त्या ठिकाणी नाराज होते आणि या सगळ्या आमदारांना सांभाळण्याचं काम, त्यांना विकास निधी देणं असेल, त्यांच्या काही अडचणी असतील, हे सोडवून एक स्वतःचं चांगलं स्थान या आमदारांच्या मध्ये शिवसेनेच्या निश्चितच एकनाथ शिंदेचं आहे. आणि खरं म्हणजे पहिल्यापासून एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी नेतृत्व देण्याचं ठरलेलं असताना अचानक त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. तरी त्या ठिकाणी पक्षनिष्ठा म्हणून
त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे एक महत्वाची भूमिका शिवसेनेचा नेता म्हणून, मंत्री म्हणून त्या ठिकाणी निभावली. हे महाराष्ट्रात कुणालाही त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. त्यानंतर मग मंत्रिपदाचे निर्णय घेणं असेल, या सगळ्या गोष्टींचा एकंदर परिपाक त्यांच्या आताच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतो. आणि त्यामुळेच कदाचित कालचा निर्णय लागल्यानंतर त्यांचं आता पूर्वनियोजित जायचं ठरलं होतं का, किंबहुना निकाल लागल्यानंतर गेले का, हे थोडं निकाल लागायच्या आधीच कदाचित पोहोचलेत ते. संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यानच सुरतला पोहोचलेत दरेकरजी. नाही, ठीक आहे. आता त्यांची राजकीय काय भूमिका आहे याची मला निश्चितच त्या ठिकाणी कल्पना नाही. परंतु एकनाथ शिंदे नाराज त्या ठिकाणी आहेत, होते, ती वस्तुस्थिती आहे. कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड खचखच शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती की पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी लक्ष देत नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून विकास होत नाही. बरं, या सगळ्या गोष्टी आहेतच. प्रवीण दरेकरजी, थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण याच संदर्भातली एक मोठी घडामोड येते, यावरती तुमची देखील प्रतिक्रिया घ्यायची आहे, त्यामुळे तुम्ही लाईनवरती राहा. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला असं बोललं जात आहे. एकनाथ शिंदेमुळे राज्यामध्ये भाजप बहुमत मिळवेल का असं देखील बोललं जात आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला 133 मतं मिळाली काल, आणि महाराष्ट्रामध्ये बहुमतापासून भाजप फक्त 11 मतं दूर आहेत. आणि शिंदेंसोबत सुद्धा 11 सेनेचे आमदार आहेत. त्यामुळे जर हे 11 सेनेचे आमदार भाजपला जाऊन मिळाले तर मग या आमदारांमुळे भाजप महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येणार का, हा देखील प्रश्न पडतोय. भाजप बहुमताचा जादुई आकडा हा 144 आहे. त्यामुळे भाजप हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार का, आणि एकनाथ शिंदेंमुळे महाविकास आघाडीमध्ये आणि किंबहुना राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होणार का, अशी शक्यता आत्ताच्या घडीला वर्तवली जाते. पुन्हा जाऊयात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, सगळी जर ही गणितं पाहिली आणि अंकांची आकडेमोड पाहिली तर तुम्हाला बहुमतासाठी फक्त 11 क्रमांक कमी आहेत, 11 मतं कमी आहेत, आणि जे आता एकनाथ शिंदेंबरोबर आहेत, यावरती काय म्हणाल? नाही, एक लक्षात ठेवा, आता त्या ठिकाणी पक्षाची काय भूमिका आहे, देवेंद्रजींच्या काय मनात आहे, हे निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे सरकार बनवणं वगैरे हा विषय पूर्णपणे देवेंद्रजींनी आमच्या नेतृत्वाच्या हातातला विषय त्या ठिकाणी आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला 100% मान्य त्या ठिकाणी करावीच लागेल की आता हे सरकार हरलेलं आहे. कारण आपण बघाल की राज्यामध्ये 3 पक्षाची मेजॉरिटी असताना त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये 3री जागा निवडून आणण्याचं काम या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेलं आहे. याचं कारण की आमदारांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. कारण शेवटी हे आमदार 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात, आणि त्याच्यावर जनतेच्या मनामध्ये काय असंतोष आहे, काय नाराजी आहे, हे या निवडणुकीच्या माध्यमातून खुलेआम त्या ठिकाणी दिसून आलं. ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आपण बघाल त्यावेळेला आम्हाला 123 मतं त्या ठिकाणी मिळाली होती, आणि आता 134 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. आणि याचा अर्थ त्या ठिकाणी सरकारमध्ये असणारा घटक म्हणजे आमदार, त्या ठिकाणी त्यांचाच सरकारवर विश्वास नाहीये, त्यांचे असणारे सहयोगी पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाहीये, आणि मग तुमच्यात समन्वय नाही, तुमच्यात विश्वास नाही, तर तुम्ही राज्यातल्या जनतेला एकसंघपणे कसा काय न्याय देऊ शकता? आणि त्याच्यावर देवेंद्रजी सरकार आणणार की नाही आणणार हे मला माहित नाही, परंतु आज जनतेच्या मनातलं सरकार, आज जनतेच्या मनातलं महाराष्ट्राचं नेतृत्व हे देवेंद्रजी आहेत. या त्यांच्याकडे थोडी मेजॉरिटी कमी असताना सुद्धा या ठिकाणी जनतेनं, महाराष्ट्रातल्या आमदारांनी दाखवून दिलेलं आहे. बरं, प्रवीण दरेकरजी, तुम्ही म्हणताय ते जनतेच्या मनातलं सरकार हे प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. प्रवीण दरेकर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपल्या सोबतचा फोन त्यांचा कट झालेला आहे. मात्र एकनाथ शिंदे हे सध्या नाराज आहेत, ही तर चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ऐकतोय, आणि त्यातच आत्ताची मोठी घडामोड, एकनाथ शिंदे यांच्या सोबत 11 आमदार आहेत जे सध्या गुजरातच्या सुरत मधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. काल संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच एकनाथ शिंदे हे आणि हे आमदार
या सुरतच्या हॉटेलमध्ये. त्यामुळे सूत्रांकडून